राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो आहे आमचे मित्र राजू भावारी यांच्या वस्तीवर. तर मित्रांनो, आता आमचे जे मित्र आहेत राजू भावारी, त्यांचा एक छोटासा मशीनचा हा तबेला आहे आणि त्यांच्याजवळ आहे ना एक जर्सी गाय आणि 2 म्हशी विकाय आहेत. त्या म्हशी पण एकदम जातवान आहेत. तर त्या कशा आहेत, त्यांची किंमत काय सांगणार आहेत, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे. ह्या बा इकडं समोर त्यांच्या म्हशी आहेत, पण आता ते नेमकं कोणती विकायचे ते सांगणारच आहेत आपल्याला. तर पाहू आता त्यांच्याकडे घराकडे जाऊ आपण, काय काम चालू आहे त्यांचं पाहू आपण. हो, राम राम. राम राम. काय चालू आहे? काय नाही यात ना मशीन वगैरे मासे बिशात बसत आहेत ना. मशीन मग, थोडा औषध मारला का मग बसती नाही असा. म्हणजे कंचं औषध मारतं ती ते नाही नाव सांगता येणार, पण हे औषध आहे बा असं मशीन. आणि मग माशाच बसते नाही का? माशा बिशा नाही बसती, खाजी येते नाही अशा त्या काही त्या नाही होत. आणि मग आता किती म्हणजे किती टाईम मारायला लागत आहे? त्या 8 दिवसातून एक दिवस मारायचा, जसा आपल्याला टाइम भेटल तसा. म्हणजे वास कवरे राहत आहे बा. हा असं. मग आता या पंपानं फवारायचे ना? ते पंपानं फवारायचे. तर हे पहा, इथं म्हशी बांधल्या आता त्या फवारणार आहेत त्या, म्हणजे माशी बसू नये म्हशी म्हणून. इकडे एक म्हैस आहे, त्या साईडला एक म्हैस आहे पहा, इकडे एक, आणि इकडे एक जर्सी गायन, पुन्हा त्या साईडला एक म्हैस आहे. चला मग त्यांच्याशी फवारून आणि मग नंतर आपण बातचीत करणार आहेत. हे मला वाटतं जाफर म्हैस वाटते. ही जाफरच आहे ना? हो, जाफर आहे ना. जनावरली जरा चारा कमी असल्यामुळं मग थोडासा ताकद कमी आहे ना. निळा नाही ना आपल्याकडे काही. हां. निळ्याचा ना आपला काही संबंध नाही. तर चला आता ते पंप चालू केला आहे आणि फवारतात ते आता. ही जर्सी गाई आता गाभण आहे ना? जर्सी गाय गाभण आहे. किती महिन्याचे लागण आहे? आता 6 महिने झालं तिला, म्हणजे 7वा चालू म्हणजे एवढं मोठ्या दिवसाला. म्हणजे 2-1 महिन्यांना जाणार नाही का? जुलै पासून. म्हणजे ही विकायची आहे ना? हा, ही विकायची. पाहता या फवारतात याच्यापासून काही जनावरला इफेक्ट नाही होत ना? नाही नाही, इफेक्ट नाही काही. हा, म्हणजे आग विवत नाही ना जनावरची? नाही, आग नव्हते ना थोडी. हा, थोडीफार बुवा नाही का हा, शेवटी. थोडी मग औषध आहे ना. हां हां. तर मित्रांनो, आता मी आज सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्याजवळ 3 म्हशी विकाय आहेत आणि एक जर्सी गाय आहे. तर मग आता आपण पहिलीपासून सुरुवात करणार आहेत. तर मग आता ही वापायची का तुम्हाला सुरुवातीला? ही नाही वापायची, ही जरा लेट लागेल आहे ना. हां, कधी लागेल ती? आता 1.5 महिने झाला असतील बाजूला. ही कोणत्या जातीची आहे म्हणता? ही जाफर आहे. जापर आहे का? हा. आणि म्हणजे आता ही किती इथाची आहे? ही आता आपणही घेईल दुसऱ्याकडून असल्यामुळं, तो म्हणला ही तिसऱ्यांदा खाल्लेली आहे. पण मग आता विकायची नाही म्हणजे तिचा काय विशेष घ्यायचा नाही आपण. हा, ही नाही विकायची, ही विकू पण मग पर जानेवारी फेब्रुवारी म्हणून त्या तर ठीक आहे मित्रांनो. डिसेंबर महिन्याच्या आसपास. तर ठीक आहे मित्रांनो, आता दुसरी म्हैस दाखवतो आपण. मित्रांनो, आता आपण दुसरी म्हैस पाहणार आहे त्यांच्याकडं. आता ही दुसरीसुद्धा वाप आहे. आता इकली नाही विकायची त्यांनी, पण आता बरं, ही कोणत्या जातीची म्हणता? ही मोरा जातीची. ही मोरा जातीची का? हा, आणि मग ही एक विकायची आहे ना? ही विकायची. हिची किती इथं झाल्या ती? ही तिसऱ्यांदाच खाली होईल. तिसऱ्यांदा खाली होईल ना? हा. म्हणजे 2 इथं तुमच्याकडे होईलच ना? नाही, आपल्याकडे नाही झालं. तुमच्याकडे या वर्षी पारेठे आणायला आहेत. असं ना? हा. म्हणजे आता तिसऱ्यांदा ही. हा, हां, तिसऱ्यांदा ही. आणि आता ही समजा दुधाला कशी आहे? ही आपण पारेठे घेतले ना, त्याने म्हणजे 14 लिटर दूध पिळलाय. हां, 14 लिटरपर्यंत काढेल का हिचा दूध? हा, हिचं 14-15 लिटर पर्यंत दूध दिलं हिनं. आणि समजा ना आता तुमच्याकडे किती देईल तो तेच त्याचं नशीब नाही का? हा, ते नाही सांगू शकत. म्हणजे त्यांच्याकडे जे न्यायचे असेल ते नाही का? हा, हा. मग तरी समजा आता हिची तुम्ही काय किंमत सांगणार आहे ती? हिची सांगायला आहे तशी 1,10,000 रुपये. 1,10,000. हा, मग समजा गिरायका आला तर कमी जास्त काही? नाही, हो ना, करून घेऊ ना, जसं भाव त्याचं जसं चालेल तसं. तर मित्रांनो, आता ही कासोट्यात ह्या अशा पद्धतीची म्हणजे 1,10,000 रुपये सांगतात. पण मग गिरायक आले तुम्हाला इकडं 2 पैसे इकडं मागं काय पुढं काय सरकावं लागणार आहे नाही का? नाही, होईल ना, व्यवहारात बसलो ना आपण, हां हां. तर मग घेऊ जुळवून असा मागं पुढं इकडं तिकडं आपण सांगितलं तेवढंच कोणी देत नाही आपल्याला. बरोबर आहे. पण मग विकायची आहेच ना? हा, ही विकायची आहे. बरं, चालेल. 8 महिने झाले ते. हां, 8 महिने झालं का जाणार? म्हणजे जाणायला किती अजून 2 महिने बाकी आहेत? 2-2.25 महिने बाकी आहेत म्हणायचं. हां, आणि नेमका सीजनला जाणार आहे ती, कारण आता सध्या तरी पाऊस नाही का? पाऊस आणि निळावाला ज्याच्या का असेल त्याचा फायदा, पण ज्याच्या का नाही त्याचा फायदा नाही का? तर चला मित्रांनो, ही बा
ही एक म्हैस आहे, ही मुरा जातीची म्हैस आहे. या अशा पद्धतीचे 1,10,000 रुपये किंमत सांगतात, कमी जास्त होईल. हिनं किती लिटर दूध दिलं म्हणता? हिनं 14 लिटर दूध दिलं हां. आपल्याकडं. त्यांच्याकडे 14 लिटर दूध दिलं आहे. चला आता आपण पुढची म्हैस पाहू. आता आहे ना मित्रांनो, आपण त्यांच्याजवळ तिसरी म्हैस आहे, त्या तिसऱ्या म्हशीजवळ आलो आहे. ही लागण होईल ना? हा, ही जाणं आहे एवढ्या 15 दिवसात. 15 दिवसाचा नाही. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची म्हैस आहे. पहा, 15 दिवसाचा नाही. आणि किती वय ते जावला? नाही हे पहिलं रे. पहिला रे का? हा, म्हणजे हिची काय दुधाची गॅरंटी देता येणार नाही. नाही हिची नाही दुधाची गॅरंटी. आणि घरच्या म्हशीची पार्टी आहे. घरच्याच म्हशीची आहे ना? हा, काय जाते हिची? हिची मावरी आहे. ते शिंगाटा दाखवा बरं. सर, म्हणजे कसं आहे, आता कोणाला घ्यायची असेल तर ते पाहूनच घेणार नाही का? बरं जाऊ द्या, असू द्या. तर ही मावरं जातीची म्हैस आहे आणि घरची आहे. तर तिची दुधाची काय आपण गॅरंटी देऊ हिची शकत आहे नाही. ना 12-13 लिटर आमच्याकडे दूध दिलाय. हिची आहे ना? हा, या पार्लर. मग आता ही पण तुझ्याला चांगलीच निवडणार आहे. हा, पण मग आता सांगू नाही शकत ना आपण. जेव्हा जेव्हा खाली होईल जेव्हा पिळू तेव्हा त्याचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे ना. बरं, चालेल. तर मग मित्रांनो, पहा, ही पहिला रू म्हैस आहे, पारडी पहिला रू, प्युअर मावरी जातीची आहे. तर ही किती दूध द्यायला सांगता येणार नाही. आता एवढ्या किती दिवसात म्हणलं जाणं आहे, 15-20 दिवसात ही खाली होईल. बरं, मग आता हिची काय किंमत सांगतात तुम्ही? तिची सांगायला आहे 90,000 रुपये. 90,000 रुपये. पण जर कमी जास्त करायची म्हटलं तर तुम्हाला करावं लागेल. व्यवहाराला बसली होतं हिची. व्यवहाराला बसलो बघू. हां हां. काय नाही, पण तर 90,000 रुपये हिची किंमत सांगतात मित्रांनो. पहा, आणि त्यानंतर आता आपण त्यांच्याजवळ एक जर्सी गाय ती पाहणार आहे. ती मित्रांनो, आता आपण त्यांच्या चौथा जनावर आहे त्याच्याजवळ आलो आहे. तर चौथा जनावर त्यांच्या काही जर्सी गाय. तर आता ही जर्सी गायला ताकद कमीच आहे, कारण ह्या टायमाला आपल्याला काही निळावाला राहत नाही, नाही का? आमच्याकडे डायरेक्ट लय म्हणजे दीपावलीपासून आमच्याकडे निळा चाराच नाही ह्या जनावराला. डायरेक्ट वाळेल चाऱ्यावर राहते ती. वाळेल चारावं काय. तर ही त्यांच्याकडे जर्सी गाय ही सुद्धा ते विकणार आहे ती. तर मग आता ही जर्सी गाय आहे, तर ही दुधाला कशी काय आहे? हिचं एक इथं आपल्याकडे झालाय. हां, हिनं 15 लिटर कम्प्लीट दूध आपल्याकडे दिलाय. 15 वाळेल चारेव किती आहे ते? आपल्याकडे दुसरा इथे म्हणजे आता खाली होईल दुसऱ्यांना. दुसऱ्यांदा खाली होईल, म्हणजे पहिला ईद होईल. तर ही पहा मित्रांनो, ही जर्सी गाय अशा पद्धतीने तिसऱ्या इथलाच खाली होईल. तिसऱ्या इथला खाली होईल. बरं, आणि समजा आता हिची ऑफर किंमत तरी काय सांगतात तुम्ही? हिचं सांगायला आहे ते 65,000. 65,000 रुपये. म्हणजे 65,000 तरी कमी जास्त करावं लागेल, नाही का? हा, व्यवहाराला बसलो त्यानंतरच. तर मित्रांनो, अशी त्यांच्याजवळ ही जर्सी गायसुद्धा आहे. ती तिसऱ्यांदा खाली होते, नाही का? आता तिसऱ्यांदा खाली होते. दूध 14-15 लिटर त्यांना दिले. 15 लिटर कम्प्लीट दिलेलं आहे. तर कोणाला जर्सी गाय घ्यायची असेल तर ती पण आपण घेऊ शकतात. ही जर्सीसुद्धा त्यांच्याकडे विकायला आहे. वाळेल वल्ला चारा नाहीच आहे आपल्याकडे. डायरेक्ट वाळेल चारेवरच आपण दूध पिळेले. आता पावसाळा तर राहते, पण ह्या टायमाला नाही ना. तर मित्रांनो, आता मी एक सांगतो, ही पहिली त्यांच्याकडे ही 1 नंबरची म्हैस आहे. ही लेट जाणे असल्यामुळं मग ही सध्या ते काही व्यक्ती नाही. ही पूर्ण जाफर म्हैस आहे. पुन्हा एकदा मित्रांनो पाहून घ्या, मी म्हशी आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो. ही मुरा जातीची म्हैस आहे. ही त्यांच्याजवळ विकायला आहे. किती वय ते म्हणतात आता हिचा? तिसऱ्यांदा ही खाली होईल. हिची किंमत आहे 1,10,000 रुपये ती किंमत सांगत होती. ही बा, ही एक आहे प्युअर मुरा जातीची म्हैस आहे. थोडा जनावराला ताकद कमी का राहते, तर ती इकडं वाळेल चारे, त्याच्यामुळं हे अशा पद्धतीनं 1,10,000 हिची किंमत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी आपली ही जर्सी गाय दाखवली. ही जर्सी गायसुद्धा ही तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. ही सुद्धा 13-14 लिटर त्यांच्याकडे दूध दिले तिनं. आणि ही सुद्धा ते 40,000 किंमत सांगेल. ते आपला 65,000 किंमत सांगेल. तर ती केवढ्याला देतील सांगता येणार नाही. आणि त्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा दुसरी एक आहे मावरी म्हैस, ही बा, आणि ही पूर्ण पहिला रू आहे. आता ही किती दूध देईल हिची काही गॅरंटी नाही, पण ही आता एवढ्या 10-15 दिवसात खाली व्हायला आहे. तर अशा प्रकारे ना मित्रांनो, ह्या 2 म्हशींची आणि एक जर्सी गायची किंमत त्या मालकाने सांगितले. व्यवहारामध्ये 2 पैसे इकडं काय तिकडं काय होऊ शकतात. अधिक संपर्कासाठी आहे ना, तर हा जो समोर आपले नंबर दिसतो ना स्क्रीनवर, हा नंबर आहे ना प्रत्यक्षात त्या मालकांचा आहे. तर अधिक संपर्कासाठी मित्रांनो त्या मालकाशी आपण संपर्क साधा. स्क्रीनवर आपल्याला हा जो मोबाईल नंबर दिसतोय या मोबाईल नंबरवर फोन करा. तर मग लगेच जर गिरायक आला तर मग तुम्ही लगेच पण देऊ शकतात ना? हा, देऊ ना जमले. हां, जमले, व्यवहार जमले. खाली वयाच्या टायमाला म्हणलं तर खाली व्हायच्या टायमाला. हा, ते म्हणजे जसं असेल तसं, पण शेवटी व्यवहार झाला एकदा, नाही का? हा, अजून जरा लेटच जाणायला त्याच्यामुळं मग
हा आता सीजन आणि आपल्या कसं आहे, जर गावठी गिरायक असलं तर काय होईल, शेवटी काही वेळेला काही घेते नाही, कसं आता चारा नाही का. हा चारा नाही. तुमच्या काय आहेत ते ठेप तर मग तुम्ही पाणी कुठून आणतात येईल एवढ्या जनावरली एवढ्या जनावरांनी पाणी डायरेक्ट नदीवरून आणतो. गाडीमध्ये आम्हाला आणायला? पाणीच नाही 2 अडीच 3 महिने झाला. लय अवघड कार्यक्रम आहे. आता पियाचा पाणी भेटतं कुठं नाही, पण जनावरांसाठी पियाला जनावरांनी सगळं डायरेक्ट गाडीनंच पाणी आणतोय. जनावरांनी तेच पाणी, माणसाली तेच. मग रोजचं किती पाणी लागत आहे सकाळ संध्याकाळी? रोजचं कमीत कमी 200 लिटरच्या पुढं पाणी लागत आहे. तर मित्रांनो आता जे आमचे 200 ते 250 लिटर दोन्ही टायमाला पाणी लागत आहे. तुमच्या गाडी आहे ना? हा गाडी आहे, त्याच्यामुळं मग बरं आहे. नाही तर मग इथून पिंपर करण्याच्या उड्डाण पुलापासून पाणी आणतोय. तिथून मोटर आहे तिथे येण्याची, दाजींची मोटर आहे, तिथून पियाला पाणी म्हणजे गुरांनी पियाला आणि सगळे आम्ही तिथूनच आणतो. तर असं तर मित्रांनो आमचे जे मित्र आहेत राजू भावरी, एकदम उत्कृष्ट आचार्य आहेत. ते मी मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होता, तर एकदम उत्कृष्ट आचार्य ते कुठली पण स्वयंपाकाची ऑर्डर घेतात. आणि त्यांच्याजवळ काय काय साहित्य ते पण मी आपल्याला दाखवतो. आता या जनावर तर दाखवली, पण सहज आपण त्यांच्याकडे आलो ना, तर ते आचारी पण आहे, ती जनावरांच्या जीव पण त्यांचा धंदा चालतो आणि आचारी पण आहेत ते. तर त्यांच्याजवळ काय काय साहित्य आणि ते किती मेहनत घेतात हे पण आपल्याला पाय भेटणार आहे. चला आता त्यांच्या घरात किती साहित्य ह्या पण मी दाखवतो आपल्याला. चला तर आता ह्या एवढा साहित्य तुम्ही भरून ठेवला ह्या जनावरांसाठीच का? जनावरांनी, माणसांनी, सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी एकदम म्हणजे नदीचं पाणी आहे ना? नदीचंच पाणी आहे सगळ्यांनी. तर ह्या पा एवढा म्हणजे ह्या 4 टिपाडा मोठमोठी आणि ह्या बाकीचं बॅलर आहे हे एवढा भरून ठेवला आहे जनावरांसाठी आणि माणसासाठी. म्हणजे दिसाआड गाडी भरून आणतात ना, पातेली भरून ठेवतोय मोठमोठाले. हां पातेली इकडे आहेत आतमध्ये. तर मित्रांनो आता त्यांच्याकडे पातेली लिचोटाने स्वतः आचार्य म्हणजे चला त्यांच्याकडं किती साहित्य काय काय ते पण आपल्याला पाय भेटणार आहे आता इकडं. तर चला मित्रांनो त्यांच्या घरामध्ये ना भांडी पा किती आहे ती, कारण तर घरामध्ये चालू आहे आपण आता. ते आश्चर्य येते. तर हे बा मोठमोठं कड्यांचं टोप. तर हे बा मोठमोठं कड्यांचं टोप आहे तिथं. किती मोठमोठं टोप आहेत. असं किती टोप आहे तो तुमच्या का? हे असं सगळ्यात लहान पासून हां सगळ्यात मोठ्यापर्यंत 19 पातेले आहेत. 19 ना? आणि ह्या एवढी वगराळी? नाही हे भरपूर आहे. आता घरात नेटवर्क भरून ठेवलं आहे. बादल्या पा किती आहे ती वगराळी. बाकीचं साईड टोपांमध्ये भरून ठेवलं आहे. तर बाकीचं बा हे बा हे कड्यांचं टोप आहे ती. हे असं किती टोप आहेत माझा? 19 पातेले आहेत सगळे. 19 पातेले आहेत ना? तर हे बा किती बादली किती सगळं. आता आश्चर्य असलं म्हणजे मग सगळंच साहित्य उपलब्ध लागत आहे नाही का? हा कुठला आहे जिलाबीच्या कड्या सगळं साहित्य म्हणजे काही बनवून मागा तुम्ही, काही पण बनवून मिळणार शूटमध्ये कुठलाही पण आहे. तर हे बा एवढं साहित्य त्यांच्याकडं. आचार्य पण उत्कृष्ट आहेत एकदम कंचा आहे. तर ती पण आपण ऑर्डर देऊ शकतात मित्रांनो. मग आता लग्नाचा सीझन कमी झाला असेल ना? हा कालपर्यंत म्हणजे 23 तारखेपर्यंत होता. तरी मग आता तुम्ही सर्वसाधारण मग सुपारी म्हणजे कशी घेतात ठरवतात की का फिक्स राहते का कमी जास्त राहतेच ना? तसं नाही काय, जसं असेल ना, समजा तुमचा स्वयंपाक तुम्हाला 50-100 किती माणसांचं बनवायचे त्याच्यानुसार राहते. गोड जेवण काय बनवायचं त्याच्यानुसार राहते. तुम्ही किती लांब राहतात आणि सगळं तुम्ही काय काय बनवत ती समजा बुंदी, जिलाबी, गुलाबजामू सगळंच बा. हा टोटल सगळ्याच वस्तू बनवल्या जातात ती बस. तर मित्रांनो तुम्ही सांगशाल जसं ऑर्डर मला देशाल ना, हां त्याच्यानुसार मी तुम्हाला बनवून देणार. तर मित्रांनो कोणाला जर आचार्य लागत असेल तर ते पण आचार्य उत्कृष्ट आचार्य आपला त्यांचा नंबर मी समोर देणार आहे आपल्याला समोर तसा मशीनचा नंबर द्यायचं डायरेक्ट कॅटरिया सिस्टीम सारखं. जसं तुम्हाला कॅटरिया सिस्टीम सारखं पण बनवून देणार बा असं. तर चला पटपट आपण पण ऑर्डर करा. आणि जावळांचा स्वयंपाक, लग्नाचा स्वयंपाक असो कुठलाही स्वयंपाक आणि कुठल्याही पद्धतीचा स्वयंपाक ते करतं ती. तसा जो मशी त्यांच्या मशी आहेत त्या मशीनचा नंबर दिला आहे तिथंच हा त्यांचा पण नंबर दिसतो आहे. तर अशा प्रकारे हे जे आमचे मित्र आहेत राजू भावारी, तर त्यांच्याजवळ कोणत्या म्हशी विकायला आहेत, त्यांची किंमत काय हे पण आपल्याला ऐकायला भेटला. तसंच ते उत्कृष्ट आचार्य आहेत ते पण मी आपल्याला दाखवलं त्यांच्या भांडे कशी आहेत किती आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.